आज सोन्याच्या जागतिक आणि स्थानिक बाजारपेठेत जे काही घडलं आहे ते केवळ एक आकडा नसून तुमच्या खिशावर आणि भविष्यातील गुंतवणुकीवर होणारा एक मोठा परिणाम आहे. सोन्याची किंमत आज सर्वकालीन उच्चांक गाठण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे आणि तज्ज्ञांच्या मते 2026 मध्ये हे दर थांबण्याचं नाव घेणार नाहीत. जागतिक बँका आणि मोठ्या वित्तीय संस्थांनी असा अंदाज वर्तवला आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात सोने $5,000 प्रति औंसची पातळी ओलांडू शकतं. याचाच अर्थ असा की जर तुम्ही आज सोन्यात गुंतवणूक केली नाही तर भविष्यात ते सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाऊ शकतं. सोन्याच्या किमतीत होणारी ही वाढ केवळ मागणीवर आधारित नसून ती जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेचे प्रतीक आहे. आजचे भाव तुम्हाला कदाचित चढ्या वाटत असतील, पण येणाऱ्या काळात हेच भाव स्वस्त वाटू लागतील असा संकेत बाजार देत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी केवळ आजच्या भावाकडे न पाहता त्यामागे दडलेल्या मोठ्या आर्थिक संकेतांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सोन्याच्या किमतीत अचानक जी वाढ होत आहे त्यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे वाढता भूराजकीय तणाव. विशेषतः अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील लष्करी कारवाया आणि जगभरातील इतर युद्धजन्य परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जेव्हा जेव्हा जगात युद्ध किंवा अशांतता निर्माण होते तेव्हा शेअर बाजार आणि चलन बाजार कोसळतो. अशा वेळी सोने हे सुरक्षित गुंतवणूक म्हणून समोर येतं. लष्करी कारवायांच्या बातम्यांमुळे जागतिक स्तरावर सेफ हेवन म्हणून सोन्याची मागणी प्रचंड वाढली आहे. ही मागणी केवळ दागिन्यांसाठी नसून ती संपत्तीच्या संरक्षणासाठी आहे. जोपर्यंत जगातील हे तणाव कमी होत नाहीत तोपर्यंत सोन्याच्या किमतीला खालच्या स्तरावर येण्यासाठी कोणताही वाव दिसत नाही. त्यामुळेच आज सोन्याचा भाव नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे, जो आपल्या सर्वांच्या बजेटवर थेट परिणाम करत आहे. आजच्या 18 कॅरेट सोन्याच्या दरांबद्दल बोलायचं झालं तर 1 ग्रॅम सोन्याची किंमत ₹10,187 इतकी नोंदवली गेली आहे. जर तुम्ही 8 ग्रॅम म्हणजेच एका सोन्याच्या नाण्याबद्दल विचार करत असाल तर त्याची किंमत ₹81,496 पोहोचली आहे. तर 10 ग्रॅमसाठी तुम्हाला ₹1,01,870 मोजावे लागणार आहेत. 18 कॅरेट सोने हे प्रामुख्याने जड आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी वापरले जाते, तरीही त्याचे आजचे दर लाखाच्या पार गेले आहेत. या दरांमुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना साधे दागिने बनवणे देखील आता कठीण झाले आहे. केवळ सोन्याचे दरच वाढले नाहीत तर त्यावरील घडणावळ आणि टॅक्स मिळून ही किंमत अजूनच वाढते. त्यामुळे 18 कॅरेटच्या किमतीने लाखाचा टप्पा ओलांडणे हे बाजारातील अत्यंत गंभीर परिस्थिती दर्शवते. दुसरीकडे जगभरातील केंद्रीय बँका ज्या पद्धतीने सोन्याची खरेदी करत आहेत ते पाहून भविष्यातील धोक्याची जाणीव होते. अनेक आफ्रिकी आणि एशियन देशांच्या मध्यवर्ती बँका आपल्या विदेशी चलन साठ्यापेक्षा सोन्याच्या साठ्यावर अधिक भर देत आहेत. तस्करीवर नियंत्रण मिळवून आणि खाणींमधून मिळणारे सोने थेट रिझर्व्हमध्ये जमा करून बँका आपली आर्थिक ताकद वाढवत आहेत. जेव्हा केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात तेव्हा बाजारातील सोन्याचा पुरवठा कमी होतो आणि साहजिकच किमती गगनाला भिडतात. हा जागतिक पुरवठ्यातील बदल सोन्याच्या बाजारपेठीत मोठी क्रांती घडवून आणू शकतो. बँकांचा हा कल असाच राहिला तर सोन्याच्या किमतीत होणारी घसरण आता स्वप्नवत वाटू लागेल. शेअर बाजारातील अनिश्चितता आणि चलनातील चढउतार यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे एक ढाल म्हणून पाहत आहेत. जेव्हा रुपया किंवा डॉलरची किंमत डळमळीत होते तेव्हा सोन्याचे मूल्य स्थिर राहते किंवा वाढते. म्हणूनच याला सेफ हेवन गुंतवणुकीचा ट्रेंड म्हटलं जातं. गुंतवणूकदारांना आता रिस्की मार्केटमध्ये पैसा लावण्यापेक्षा सोन्यात पैसा ठेवणं अधिक सुरक्षित वाटतंय. हा ट्रेंड इतका प्रबळ आहे की महागाई कितीही वाढली तरी सोन्याची मागणी कमी होताना दिसत नाही. सोन्याचा हा हेजिंग गुणधर्मच आज त्याला जगातील सर्वात मौल्यवान मालमत्ता बनवत आहे, ज्यामुळे सामान्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर मोठी गदा आली आहे. आजच्या 22 कॅरेट सोन्याच्या दरावर नजर टाकली तर परिस्थिती अजूनच आव्हानात्मक दिसते. 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव आज ₹12,450 आहे. जर तुम्हाला 8 ग्रॅमची लगड किंवा दागिना घ्यायचा असेल तर त्यासाठी ₹99,600 लागतील. तर 10 ग्रॅमचा दर ₹1,24,500 घरात आहे. 22 कॅरेट सोने हे दागिन्यांसाठी सर्वात जास्त वापरले जाते आणि आज त्याची 10 ग्रॅमची किंमत ₹1.25 लाखाच्या पार गेली आहे. ही वाढ केवळ काही रुपयांची नसून ती सामान्यांच्या स्वप्नांवर झालेला मोठा प्रहार आहे. लग्नसराईच्या काळात अशा वाढीव दरामुळे सामान्यांचे कंबरबडे मोडले आहे. 2025 मध्ये सोन्याने ऐतिहासिक अशी 60 ते 70% वाढ नोंदवली होती आणि 2026 मध्ये देखील हेच अनुमान कायम आहे. तज्ज्ञांच्या मते 2026 हे वर्ष सोन्यासाठी सुवर्ण वर्ष ठरू शकतं, कारण दरांचे सर्व जुने विक्रम मोडीत निघणार आहेत. मागील वर्षातील वाढीचा वेग पाहता यावर्षी देखील सोने नवीन शिखरे सर करेल असा विश्लेषकांचा दावा आहे.
मागणी आणि पुरवठ्यातील दरी इतकी वाढली आहे की किमती स्थिर राहण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. 2026 मध्ये सोने केवळ गुंतवणूक म्हणून नाही, तर संपत्ती टिकवून ठेवण्याचं एकमेव साधन म्हणून ओळखले जाईल. काही वेळा सोन्याच्या भावात तात्पुरती घसरण पाहायला मिळते. त्यामागे मार्जिन रिक्वायरमेंट्समधील बदल हे एक महत्त्वाचे तांत्रिक कारण असते. CME सारख्या मोठ्या संस्थांनी सोन्याच्या फ्युचर्समध्ये मार्जिन वाढवल्यामुळे ट्रेडर्सवर तणाव निर्माण होतो आणि काही प्रमाणात विक्री वाढते. यामुळे किमतीत थोडी घट दिसून येते, पण ही घसरण केवळ तात्पुरती असते. ट्रेडिंगच्या बाजूने हा एक महत्त्वाचा कल असला तरी तो दीर्घकालीन वाढीला रोखू शकत नाही. अशा घसरणीचा फायदा घेऊन हुशार गुंतवणूकदार सोने खरेदी करतात, ज्यामुळे पुन्हा एकदा किमती वाढायला सुरुवात होते. आजच्या 18 कॅरेट सोन्याच्या म्हणजे सर्वात शुद्ध सोन्याच्या दरांनी तर सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. 1 ग्रॅम शुद्ध सोन्याचा भाव 13,582 रुपये आहे. 8 ग्रॅमसाठी तुम्हाला 1,08,656 रुपये द्यावे लागतील, तर 10 ग्रॅम शुद्ध सोन्याची किंमत 1,35,820 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. शुद्ध सोन्याच्या या दरांमुळे गुंतवणुकीसाठी बिस्किटे किंवा नाणी खरेदी करणे आता अत्यंत महाग झाले आहे. शुद्धतेची खात्री असली तरीही किमती पचवणे सामान्यांसाठी कठीण झाले आहे. दागिन्यांच्या दुकानांमध्ये गर्दी कमी झाली असून केवळ अत्यावश्यक खरेदीसाठीच लोक बाहेर पडत आहेत. भारतात सोन्याची किंमत वाढणे म्हणजे केवळ आर्थिक बदल नसून ते घरगुती मालमत्तेच्या मूल्यावर झालेला परिणाम आहे. भारतीय कुटुंबांमध्ये सोन्याला खजिना मानलं जातं आणि आता या खजिन्याची किंमत आभाळाला भिडली आहे. यामुळे नवीन दागिने खरेदी करणे कठीण झाले असले तरीही ज्यांच्याकडे आधीच सोने आहे त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. मात्र नवीन पिढीसाठी आणि लग्नसराईसाठी सोने खरेदी करणे ही आता मोठी चिंतेची बाब बनलेली आहे. घरगुती मालमत्तेत सोन्याचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याने या दरवाढीमुळे भारतीय समाजात एक वेगळ्या प्रकारची आर्थिक चिंता निर्माण झाली आहे. 2026 सालासाठी आता बाजारात विविध चर्चा आणि भविष्यवाण्यांचा ट्रेंड सुरू झाला आहे. काही तज्ज्ञ तर असे म्हणतायत की भारतात सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 2 लाखांपर्यंत जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी विश्लेषणे आणि व्हिडिओ प्रेडिक्शन्समुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम आणि उत्सुकता दोन्ही आहे. हा ट्रेंड इतका वाढला आहे की प्रत्येक जण आता सोन्याच्या भविष्याबद्दल चर्चा करतोय. जर ही 2 लाखांची भविष्यवाणी खरी ठरली तर आजचे 1,35,000चे दर खूपच स्वस्त वाटतील. पण मित्रांनो, या सोन्याच्या झळाळीमागे एक असा सस्पेन्स दडलेला आहे जो कोणीही तुम्हाला सांगणार नाही. जर सोन्याचे दर खरोखरच 2 लाखांच्या पार गेले तर त्याचा तुमच्या बँक खात्यावर आणि तुमच्या इतर गुंतवणुकीवर नेमका काय परिणाम होईल? सरकार सोन्याच्या साठवणुकीवर आणि विक्रीवर कोणते नवीन कडक नियम लागू करण्याच्या तयारीत आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा महागाईच्या काळात सोनं खरेदी करण्याची ती एक सिक्रेट वेळ कोणती असेल जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त फायदा मिळेल? या सर्व गुपितांचा उलगडा मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे, जो तुमच्या कुटुंबाचा आर्थिक भविष्य बदलू शकतो. त्यामुळे सावध रहा, पुढचा अपडेट मिस करू नका आणि आजचा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला